नमस्कार मित्रांनो, मी उत्तम आणि तुम्ही ऐकत आहात माझा यूट्यूब चॅनेल उत्तम साहित्य. मित्रांनो, आज आपण उत्तम सदाकाळ यांची एक छानशी विनोदी कथा किडनॅप ऐकणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, आजची कथा जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की लिहा. चला तर मग ऐकूया आजची आपली छानशी विनोदी कथा किडनॅप. गेल्या 2-3 दिवसापासनं रंग्या मारुतीच्या देवळात झोपाया काय येतोय याचं कोड कंपाऊंडर नाम्याला काही केल्या सुटेना. मारुतीचं देऊळ म्हणजे रिकाम टेकड्यांचा अड्डा, ज्याच्या मागं संसाराचा लचान नाही अशी तरणी-ताठी पोरं आणि घरात आडगळ झालेली बिनकामाची म्हातारी माणसं हक्कानं रातच्याला देवळात मुक्कामाला असायची. पण रांग्या पडला संसारी गडी. तो देवळात झोपाया येतोय म्हणजे नक्कीच काहीतरी भानगड असणार हे नाम्यानं जाणलं. रात्री रांग्या देवळात आल्यावर नाम्यानं त्याला विचारलं, का रे बाबा, घरी पडायचं सोडून इकडं कुठं? नाम्याच्या चौकशीला रंग्यानं उत्तर दिलं, अरे बाबा, मी काय आवडीनं येतोय काय, पण करणार काय, घरी समजा गोंधळ होऊन बसलाय बघ. अरे पण काय झालं ते सांगशील का नाही? ऐक ना, ऐक बाबा, तूच एक माझा जीवा भावाचा मैत्र आहे, तुला नाही सांगणार तर मग कुणाला सांगणार? अरे नाम्या, 10 दिवस झालं माझी महिना माहेरी गेली र, ती आता परत यायचं नावच घेईना बघ. असं आहे वय, म्हणजे ते असं झालं, बायको नाही घरी आणि रंग्या मारुतीचं पाय धरी, असं म्हणत नाम्या फिदे फिदे हसू लागला. ए नाम्या, उगा चेष्टा करू नको. बरं बाबा, राहिलं. अरे मग या प्रकरणात गोंधळ कसला आलाय? थेट सासरी जायचं, रुबाबशी आणि महिन्याला घेऊन यायचं, हाय काय त्यात? अरे इथंच तर गोड पेंट खाताय ना बाबा. मी गेलो होतो आणाया, पण तिची आई महाबिलंदर, ती काय पाठवायच तयार नाही आणि आमची महिना आईच्या शब्दाबाहेर नाही. इकडं असल्यावर महिना मला किती जीव लावती या, पण एकदा का तिची आई दिसली की मग संपलं सगळं. अरे मर्दा, हाताला धरून वडून आणखी दिला, बायको आहे तुझी, तुला कोणाच्या वाचं काय बी ह्या आलंय वय? नाम्या, अरे मी मस वडून आणीन, पण ती रडून गागून तमाशा करतीये ना. असं आहे वय, मी एक काम कर, तिला गुपचूप पळवूनच आण, बसू दे तुझ्या सासूला बोमट्या मारत. कंपाऊंडर नाम्याने छानसा उपाय सांगितला. नाम्या, पळवून आणायला ती काय कोंबडी आहे वय? अरे पळवून आणताना ती काही गपगुमान येणार आहे का? अरे रंग्या, मग हा नामा कंपाऊंडर कशाला आहे मारदा? हे बघ, माझ्या डोक्यात एक जंक्शन आयडिया आहे. आमच्या डॉक्टरांच्या दवाखान्यात एक औषध आहे, त्याचा नुसता वास जरी घेतला ना तरी माणूस तासभर गपगार झोपते. ते औषध तू घेऊन जा, कापडाच्या बोळ्यावर थोडंसं टाक आणि लाव तुझ्या मैनीच्या नाकाला. ती झोपली की कर तिला किडनॅप. नामा कंपाऊंडरनं छानसा उपाय परत एकदा सुचवला. काय करू म्हणतो नामा? किडपाप? अरे येड्या, किडपाप नाही, किडनॅप. किडनॅप किडनॅप कर, किडनॅप म्हणजे उचलून आण तिला. वा वा, बेस आयडिया आहे बरं का. अगदी तू सांगतो तसंच करतो नाम्या. रंग्या, पण औषध जरा जपून वापर, नाहीतर महिन्याच्या नाकाला लावायच्या ऐवजी तू तुझ्याच नाकाला लावशील आणि तूच पसरशील तिथं. नाही र, असं नाही व्हायचं. बघ आता काम फत्तेच करून येतो. नामाने सांगितलेला उपाय ऐकल्यानंतर रंग्याचा जरा जीवात जीव आला होता आणि महिन्याला कधी एकदा घरी घेऊन येतोय असं त्याला झालं होतं. रात्रीचे 12 वाजून गेले होते. समधीकडे अंधार पसरला. सारा गाव झोपेच्या अधीन झाला. रंग्या त्याच्या सासूच्या घरात घुसला. गावात भारनियमन असल्यानं लाईटीचा पत्ताच नव्हता. सगळीकडे अंधार भुडूक. अंदाजानं रंग्या महिना झोपली होती त्या खोलीत आला. डोळं फाड फाडून त्यानं कुणी जागा नाही ना याची खात्री केली. मोठ्या हुशारीनं त्यानं औषधाचा बोळा मैनीच्या नाकाला लावला. औषधाचा परिणाम लागलीच झाला. मैनेला गुंगी आलेली बघून रंग्यानं मैनीच्या अंगावर घोंगडी टाकली आणि मैनेला आपल्या पाठखोळी टाकलं. मैनीच्या वजनानं रंग्या थोडासा हेलपाटला. आईच्या घरी आईतं खाऊन मैनेचं वजन वाढलं की काय अशी शंका सुद्धा त्याला आली. कसा बसा रंग्या महिन्याला घेऊन घराबाहेर पडला. 2 तासांची पायपीट करून
मैनीचा वजनदार बोजा घेऊन रंग्या आपल्या घरी पोहोचला. एवढ्या सगळ्या धांदलीत त्याला कोणीच पाहिलं नाही हे त्याचं नशीब. घरात येऊन त्यानं मैनीचं ओझं खाटावर टाकलं. समाधानानं तिच्याकडे पाहत त्यानं कपाळावरचा घाम पुसला. कंदिलाची वात वाढवून त्यानं उजेड केला. मैनेच्या अंगावरचं गोंगडं बाजूला करून कंदिलाच्या उजेडात त्यानं मैनेचा चेहरा पाहिला आणि रंग्या वाघ पाहिल्यागत लटपटू लागला. त्यानं एवढी जोखीम घेऊन मैनेला किडनॅप केलं, पण घोटाळा झाला. अंधारात मैनेऐवजी रंग्या आपल्या सासूबाईलाच उचलून घेऊन आला होता आणि आता एका कोपऱ्यात भिजलेल्या मांजरागत थरथरच सासूकडं पाहत रंग्या गप गुमान उभा होता.